नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी बोलतोय तेव्हा अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या आणि इतर निवडणुका पार पडलेल्या आहेत. मतदान झालेलं आहे. मतमोजणी जवळजवळ संपत आलेली आहे आणि ही मतमोजणी चालू असताना जे काय पुढे मागे चढ उतार चालू होते ते भारतीय वेळेनुसार 3 वाजण्याच्या सुमाराला 6 नोव्हेंबरला चढ उतार संपलेले आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे जवळपास निवडून आले यावर सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. आणि मी जेव्हा सगळ्यांचं म्हणतो तेव्हा जगभर जे या निवडणुकीचं विश्लेषण करतायत त्यांचं एकमत झालेलं आहे. कारण ज्या प्रकारचा जल्लोष अगदी मतदान सुरू असताना सुद्धा चालू होता, स्वतःला डावे, लिबरल, पुरोगामी, सेक्युलर असं समजणारे लोक होते, ते ट्रम्प कसा हरणार हे तावातावाने सांगत होते. आणि कमला हॅरिस ज्या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार होत्या त्या जिंकणार कशा हे सांगत होते. या सगळ्यांचे चेहरे पडलेले माध्यमातून दिसत आहेत. 6 तारीख नोव्हेंबर दुपारी 3च्या सुमाराला अमेरिकेतली असो, भारतातली असो किंवा जगातली सगळी माध्यमं असोत, त्यांनी जवळपास ही गोष्ट स्वीकारलेली आहे की ट्रम्प यांनी निवडणूक जिंकली. आणि त्याचं सगळ्यात मोठं प्रतीक किंवा पुरावा म्हणून काय असेल बघायचा, तर तो पुरावा म्हणजे ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या समर्थक कार्यकर्त्यांसकट जे एक संमेलन सारखं घेतलं होतं, ज्याला इलेक्ट्रॉल नाईट म्हणतात, आणि ते अमेरिकेत दोन्ही बाजूने होत असतं. जसं डेमोक्रॅट पक्षाचं होतं तसंच रिपब्लिकन पक्षाचं होतं. दोन्ही पक्ष ठराविक शहरांमध्ये मोठमोठ्या सभास्थानाच्या जागा भाड्याने घेतात आणि तिथे हे सोहळे इलेक्ट्रॉल नाईटचे पार पडतात. तिथे साधारणतः दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा जो कल येत असतो त्यावर आधारित प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात, जल्लोष व्यक्त केले जातात. भारतात पण हे होतं. आपण काल परवा हरियाणाच्या निवडणुकीत बघितलं. हरियाणामध्ये अगदी सुरुवातीला म्हणजे मतदान ईव्हीएम यंत्र जी आहेत ती उघडलेली सुद्धा नसताना काँग्रेसचा प्रचंड विजय होत असल्याचं सगळ्या चॅनेलवर सांगितलं जात होतं, ज्यावर जोरदार आक्षेप निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नंतरच्या काळात घेतला होता. ईव्हीएमचं काउंटिंग सुरू सुद्धा झालेलं नाही, पण त्याआधी साधारणपणे आपल्याकडे पोस्टल मतांची मोजणी होते आणि त्या आधारावर काँग्रेसला हरियाणामध्ये जवळजवळ 70-72 जागा मिळाल्या आहेत किंवा मिळत आहेत किंवा आघाडीवर आहेत असं विवेचन करून कशी काँग्रेस निर्विवाद पद्धतीने प्रचंड बहुमताने 10 वर्षानंतर हरियाणात सत्तेवर येते याचं वर्णन आणि विश्लेषण सगळ्या वाहिन्यांवर सुरू झालं होतं. पुरोगामी विचारवंत अभ्यासक विश्लेषक कौतुक सांगत होते. अवघ्या 1 तासामध्ये चित्र बदललं आणि त्या दरम्यान काँग्रेसच्या दिल्लीतल्या किंवा चंडीगडच्या कार्यालयामध्ये जिलब्या वाटणं सुरू झालं होतं. ढोल ताशे वाजवून नाचायला सुरुवात झाली होती. पण अवघ्या 2 तासात ढोल ताशे वाजवणाऱ्यांना दिवसभराचा काय तो मेहनताना देऊन परत पाठवण्यात आलं. कारण काँग्रेस पक्षाने मतमोजणीच्या 2-3 फेऱ्या होण्यापूर्वीच मनोमन पराभव मान्य केला होता. हा त्यांचे प्रवक्ते ईव्हीएम वर आरोप करत होते वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. पण व्यवहारता बघितलं तर काँग्रेसने मनोमन पराभव स्वीकारलेला होता आणि तो पराभव स्वीकारला नसता तर मग ढोल ताशे वाजवणाऱ्यांना परत पाठवले नसते, त्यांचा काय तो मेहनतानं देऊन, किंवा जिलबी लाडू यांच्या ज्या प्रचंड ऑर्डर्स दिलेल्या होत्या त्या अचानक रद्द केल्या नसत्या. तिथे आपल्याला त्या पक्षाचा मूड कळतो. जो सगळा एक असतं की लढाईमध्ये क्रिकेटचा किंवा कुठलाही क्रिकेटचा सामना असो त्यामध्ये सुद्धा
हरण्यापर्यंत जिंकण्याच्या शक्यता दोन्ही बाजूला असतात. पण जसजसं शेवट जवळ येत जातो तसतसं दोन्ही बाजूंना नेमकं कळतं की आपण जिंकतोय, आपण हरतोय, आणि त्यानुसार माघार घेतली जाते. आणि म्हणून काँग्रेसच्या दिल्ली किंवा चंडीगडच्या कार्यालयात जसं शेपूट घालून काँग्रेसच्या नेत्यांनी पराभव स्वीकारला होता, तो आपल्याला दिसत सुद्धा होता. नेमकं त्याच प्रतिबिंब अमेरिकेच्या या अध्यक्षीय आणि इतर निवडणुकीवर पडलं होतं. डोनाल्ड ट्रम्प, ज्यांना एक प्रकारे आपण अमेरिकेचा नरेंद्र मोदी म्हणू शकतो, की जो स्वयंभू आहे, पक्ष वगैरे सगळं आहे, पण पक्षाच्या पलीकडे जाऊन एक व्यक्तिमत्व म्हणून राजकारणात आणि निवडणुकीत प्रभाव निर्माण करणारा माणूस, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची ख्याती होती. आणि ज्या प्रकारे 4 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, त्याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी यावेळेला परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. आणि त्यांना पराभूत करण्यासाठी अमेरिकेतले सगळेच्या सगळे डावे, पुरोगामी, सेक्युलर, जे काय म्हणाल लिबरल, ते एकवटलेले होते. आणि त्यात मोठ्या प्रमाणावर आघाडी डेमोक्रेटिक पक्षाने लढवण्यापेक्षा माध्यम लढवत होती. तिथल्या विविध विद्यापीठातले तथाकथित लिबरल बुद्धिमान ती लढाई लढवत होते. आणि योगायोग आणखीन एक सांगण्यासारखं आहे की मी 15 दिवसासाठी अमेरिकेला गेलो होतो आणि 13 जुलै या दिवशी बॅगा आवरून मी तयारी करत होतो. माझे कुटुंब, परिवार उद्या निघायचं म्हणून आम्ही बॅगा आवरत होतो. आणि त्या निघायच्या आदल्या दिवशी मी माझ्या भाच्यासकट एका काय ते होम डेपो म्हणून मोठा मॉल असतो, घरबांधणीचं सामान मिळतं असं, तिथे आम्ही काही खरेदी करायला गेलो होतो. तिथून परतलो तिथल्या वेळेनुसार काहीतरी 8-9च्या सुमाराला असेल, संध्याकाळी रात्री घरी पोहोचलो आणि बातमी बघितली की पेनसिल्वानियामध्ये एका प्रचार सभेमध्ये रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. आणि मला धक्का बसला. मी त्या क्षणी सांगितलं माझ्या भाच्याला, आमच्या सुनेला, शिल्पाला, की डोनाल्ड ट्रम्प जिंकलाय आणि बायडेन हरलेला आहे. कारण त्या त्या क्षणापर्यंत बायडन हे डेमोक्रेट पक्षाचे या निवडणुकीतले उमेदवार होते. अमेरिकेच्या पद्धतीनुसार जो अध्यक्ष म्हणून निवडून येतो तो पुढच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीमध्ये आपोआपच त्या पक्षाचा उमेदवार असतो. त्याच्या जागी दुसरा उमेदवार निवडला जात नाही. हा त्याची इच्छा नसेल निवडणूक लढवायची तर मग त्याच्या जागी दुसरा उमेदवार निवडण्याचा प्रयत्न होतो, प्रयास सुरू होतात, प्रायमरीज होतात. पण डेमोक्रेट पक्षाचे बायडेन हे अध्यक्ष असल्यामुळे तेच पुढल्या वेळचे उमेदवार हे गृहीत होतं. आणि म्हणूनच त्यांच्या सकट उपराष्ट्रपती असलेल्या कमला हॅरिस ह्याच 2024च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या. पण मी सांगितलं तुम्हाला 13 जुलैला जो गोळीबार झाला, ती घटना अतिशय महत्वाची होती. आणि त्या एका गोष्टीमुळे बायडेन यांच्या 4 वर्षाच्या काळात अमेरिकेचा जो सत्यानाश झालेला होता त्याच्यावर कळस करणारी ती घटना होती की प्रतिस्पर्धी उमेदवारावर गोळ्या झाडल्या गेल्या, जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला. तो कोणाकडून झाला हा विषय बाजूला ठेवा, पण त्यातून जी सहानुभूती जनरेट होते आणि सत्तेत बसलेल्यांच्या आगाऊपणा, आगाऊ वक्तव्य यामुळे जी नाराजी निर्माण होते त्याचा लाभ आव्हान देणाऱ्या उमेदवाराला होतो. आणि तिथेच ट्रम्प यांनी पहिली बाजी मारली होती. सांगायचा हेतू असा की आता मतदान होऊन गेलेलं आहे आणि मतदान झाल्यानंतर जे मतमोजणी सुरू झाली, अमेरिकेत आपल्यासारखं नसतं. अमेरिकेमध्ये काय ते प्रमाण वेळ या 4 आहेत. त्यामुळे न्यूयॉर्कला जेव्हा मतदान सुरू होतं तेव्हा कॅलिफोर्नियामध्ये पश्चिम किनाऱ्यावर लोक झोपलेले सुद्धा असतात. त्यामुळे मतदान चालू राहतं आणि त्या प्रमाण वेळेनुसार मतदान होत असल्यामुळे पूर्व सीमेवर, पूर्व किनाऱ्यावर, न्यूयॉर्क वगैरे ठिकाणी मतदान संपून मतमोजणी सुरू झाली त्याच वेळेला इकडे मतदान सुरू असतं.
तर अशा रीतीने काल 5 नोव्हेंबरला झालेल्या मताची मोजणी अजूनही संपलेली नाही, पण एक चित्र स्पष्ट झाले की डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारलेली आहे. ते जे पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये थेट मतानी किंवा अप्रत्यक्ष मतानी राष्ट्रपती निवडला जात नाही. राष्ट्रपतींची निवड करणारे जे उमेदवार असतात, आपलं मतदार असतात, त्यांची निवड इलेक्टोरल कॉलेज निवडलं जातं. जसं राष्ट्रपती पदाची आपल्याकडची निवडणूक असते, त्याच्यामध्ये आमदार खासदार हे मतदार असतात, तसं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तात्पुरतं एक इलेक्टोरल कॉलेज मतदारसंघ निवडला जातो. आणि त्या मतदारसंघात कुठल्या पक्षाच्या बाजूने किती प्रतिनिधी निवडले गेलेत हे मतमोजणीतून सिद्ध होतं. आणि त्यामुळे जे इलेक्टोरल कॉलेज आता निवडलं गेलंय 5 नोव्हेंबरला, त्यामध्ये ट्रम्प यांनी बाजी मारलेली आहे. पण हे सगळं मी तुम्हाला सांगतोय, ही पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगतोय की ट्रम्प यांनी नुसती निवडणूक जिंकली असं नाही, तर त्याचं वेगवेगळं विश्लेषण होणार आहे, होत राहणार आहे. पण मी माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे यामध्ये काय एखादा वेगळा पैलू मिळतो का हे बघत होतो. आणि त्यामुळेच मी या वेळेला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर एकही व्हिडिओ केला नव्हता. हा ओझरता उल्लेख इकडे तिकडे आला असेल, पण निवडणूक म्हणून अमेरिकन राष्ट्रीय अध्यक्ष निवडणूक या संदर्भात मी कुठलाही विषय आणि व्हिडिओ केला नव्हता. मी एवढ्यासाठी थांबलो होतो की माझ्या मनात काही आशंका होत्या, काही गोष्टी चलबिचल करणाऱ्या होत्या, त्या निकाल लागेपर्यंत थांबावं असं मला वाटत होतं, आणि म्हणून मी बोललो नव्हतो. आता त्या बोलायला हरकत नाही, कारण ट्रम्प यांनी नुसता विजय मिळवलेला नाही, तर अमेरिकन विश्लेषणाला छेद देणारी भूमिका घेत त्यांनी ही निवडणूक जिंकली. कारण ट्रम्प हा एकमेव अमेरिकन राजकारणी आहे की ज्याने आपल्या प्रचाराच्या काळामध्ये या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जाहीरपणे बांगलादेशातल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविषयी आपलं वक्तव्य जारी केलं होतं, नाराजी व्यक्त केली होती. आणि ताबडतोब ज्या वेळेला अमेरिकेचा अध्यक्षीय उमेदवार अशी भाषा बोलतो, तेव्हा जगभरच्या हिंदू लोकसंख्येमध्ये त्याच्याविषयी एक आस्था, आपुलकी निर्माण होणं स्वाभाविक असतं. त्यामुळे ट्रम्प विषयी भारतीयांना आणि प्रामुख्याने जगभरच्या हिंदूंना थोडीफार आस्था असेल, तर त्याचं मुख्य कारण या माणसाने अमेरिकन राजकीय परंपरा प्रथांना बाजूला ठेवून लिबरल राजकारणाला लाथ मारून बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार झाले त्यावर आवाज उठवला, ज्याविषयी कमला हॅरिस ज्या स्वतःला भारतीय वंशाच्या म्हणून घेऊन हिंदू मतं किंवा भारतीय मतं अमेरिकेत मिळवू बघतात, त्यांच्या पुढचं पाऊल टाकून दाखवलं. त्या कमला हॅरिस बांगलादेशातल्या हिंदू अत्याचाराबद्दल चकार शब्द बोलल्या नव्हत्या, किंवा जो बायडन आणि डेमोक्रेटिक पक्षाचा कुठलाही नेता बोलला नव्हता. आणि म्हणूनच मला किंवा भारतातल्या हिंदूंना आणि जगभरच्या हिंदूंना ट्रम्प विषयी आपुलकी वाटली तर नवल नाही. पण या सगळ्या घटनाक्रमामध्ये आणि निवडणूक प्रचारामध्ये डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीने वागत होते, ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत होते, ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प आपल्या भूमिका मांडत होते, आणि भूमिका मांडताना ज्या सावध आणि संयमी पद्धतीने वागत होते, त्याला फार महत्व होतं. त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर सुद्धा ज्यातून एक प्रक्षुब्ध प्रतिक्रिया उमटते, तशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली नव्हती. किंबहुना ज्या वेळेला ट्रम्प यांच्या समर्थकांवर वाईट वाईट शब्दात टीका टिप्पणी झाली, तेव्हा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय बहुमोलाची होती. आणि ते जे सगळं काही ट्रम्प वागत होते ते बघितल्यानंतर हा माणूस अमेरिकन आहे की अमेरिकेतला नरेंद्र मोदी आहे, असं एक प्रतिबिंब माझ्या मनामध्ये पडत होतं. तुम्हाला आठवत असेल तर 2002 पासून गुजरातल्या
साबरमती एक्सप्रेस जाळली गेल्यापासून ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांना भारतीय राजकारणातून आणि जागतिक राजकीय घडामोडींमध्ये त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, त्याला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी कधीही आपला संयम सोडला नाही किंवा अपशब्दांचा आणि कठोर शब्दांचा उपयोग केला नाही. आणि आपल्या या स्वभावाचं वर्णन संसदेमध्ये करताना नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते, समोरच्या लोकांनी माझ्यावर सातत्याने दगडधोंडे मारले, पण माझ्यावर फेकलेल्या दगडधोंड्यांनी मला कुठलीही इजा झाली नाही. उलट ते दगडधोंडे गोळा करूनच मी त्याच्या पायऱ्या बनवत आलो आणि इतक्या उंच पायरीवर येऊन पोचलोय, त्याचं श्रेय मला दगड मारणाऱ्यांनाच द्यावं लागेल. कारण त्यांनी दगड मारले नसते तर हा वर चढत जाण्याचा जो मार्ग आहे, पायऱ्या आहे, जिना आहे, हा मला बनवता आला नसता. अशा स्वरूपाचं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं होतं. या गेल्या काही महिन्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे ट्रम्प वागणूक करत होते, वागत होते, बोलत होते, त्यामध्ये म्हणूनच नरेंद्र मोदींची झाक आपल्याला बघायला मिळते. त्यांच्यावर गोळीबार झाला, त्यानंतरही त्यांनी प्रक्षुब्ध प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्यावर किंवा त्यांच्या समर्थकांना गार्बेज, कचरा, टाकाऊ माल अशी भाषा वापरली गेली. त्यावर देखील प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी त्या कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या अंगावर जे एक झगझगणारं जॅकेट असतं ते घालून कचरा वाहून नेणाऱ्या ट्रक मधून प्रचार करण्यापर्यंत जे काय पुढाकार घेतला, तो बघितला की नरेंद्र मोदी त्याच्यात दिसतात आपल्याला. तुम्हाला आठवतं 2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी चौकीदार चोर अशी घोषणा केल्यानंतर नरेंद्र मोदीने हा मी चौकीदार आहे हे आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसवर टाकलं होतं. विरोध करायचा, आपल्यावरचे आरोप, आपली झालेली टिंगल याविषयी गप्प बसायचं नाही, पण प्रतिक्रिया देताना आपली नम्रता दाखवायची. हा जो मोदींच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे, त्याचं प्रतिबिंब आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपूर्ण निवडणूक काळातील हालचालींमध्ये, वागण्यामध्ये दिसून येते. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी, नरेंद्र मोदी यांचा गेल्या 10-15 वर्षातला आपण अजेंडा बघितला, उद्दिष्ट आणि लक्ष बघितलं, तर मोदींची घोषणा आहे की राष्ट्र सर्वोपरी, देश राष्ट्र सर्वप्रथम. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा राष्ट्र सर्वप्रथम अशी आहे, नेशन फर्स्ट. अमेरिका परत एकदा शक्तिशाली बनवू ही घोषणा घेऊन डोनाल्ड ट्रम्प या निवडणुकीत उतरले होते. आणि म्हणून त्या सगळ्या ट्रम्प यांचा निवडणुकीतला प्रचार, त्यातलं वागणं बोलणं हे सगळं बारकाईने बघितलं तर त्यावर नरेंद्र मोदींची छाप पडलेली दिसते. आणि म्हणून त्यांच्यावरच्या गोळीबारानंतर मी प्रतिक्रिया तशी दिली की बायडन संपला, ट्रम्प जिंकला. याचं कारण ते होतं की अवघ्या एक आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीतून काढता पाय घ्यावा लागला. आणि वेळ खूप होऊन गेली असल्यामुळे त्यांच्या उपाध्यक्ष किंवा उपराष्ट्रपती होत्या कमला हॅरिस यांना आपोआपच घाई गर्दीने डेमोक्रॅट पक्षाचा उमेदवार बनवण्यात आलं. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की एका घटनेमध्ये आपण संयम सांभाळला तर ट्रम्प यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती निर्माण झाली, आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधातला जो डेमोक्रॅट पक्षाचा उमेदवार होता त्याला निवडणुकीतून काढता पाय घ्यावा लागला. आणि म्हणून मी जे शीर्षक दिलंय की डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामागचा प्रशांत किशोर, 2014 मध्ये अनपेक्षितरित्या एकपक्षीय बहुमताचे निकाल आले. भारतीय जनता पक्ष या पहिल्या बिगर काँग्रेस पक्षाला भारतीय मतदाराने लोकसभेत स्पष्ट बहुमत दिलं आणि एकपक्षीय बहुमताचं भक्कम सरकार निवडून आलं. आणि त्याचं कारण नरेंद्र मोदी हेच होतं. कारण जनतेला, मतदाराला
देश खंबीरपणे चालवायचा असेल, देश सामर्थ्यशाली करायचा असेल, तर अत्यंत धाडसी आणि कठोर निर्णय घेऊ शकणारा नेता हवा होता आणि त्याचं प्रतिबिंब त्या निकालामध्ये पडलं होतं. मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ते एक मोठं सामर्थ्य आहे की दोघेही कट्टर राष्ट्रवादी आहेत, राष्ट्रप्रेमी आहेत आणि राष्ट्र प्रथम असं म्हणत ते कुठलाही कठोर निर्णय राष्ट्रहितासाठी आवश्यक असेल तर घेऊ शकतात. आणि ते करताना बुद्धिमंत विश्लेषक, पत्रकार, माध्यम काय म्हणतात याची काडी मात्र पर्वा करणार नाही. हे जे नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्व आहे त्याची तशीच्या तशी छाप आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2024च्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये, कार्यपद्धतीमध्ये दिसून येतं. आणि मला तर शंका वाटते की पदोपदी डोनाल्ड ट्रम्प यांना ही निवडणूक कशी जिंकायची याचा सल्ला कदाचित नरेंद्र मोदी देत असतील. ज्या प्रकारे त्यांनी कचरा हा शब्द आल्यानंतर सफाई कामगाराचं जॅकेट अंगावर चढवलं, गोळीबारानंतर संयमी प्रतिक्रिया दिली, हे सगळं बघितलं की डोनाल्ड ट्रम्प यांना जिंकून नेणारा प्रशांत किशोर खरोखरच दुसरा कोणी आहे की नरेंद्र मोदी आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनाखाली ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकली, अशी माझ्या मनात एक शंका येते. हा, याचं मोठं विश्लेषण मी पुढल्या काही काळात वेगवेगळे व्हिडिओ देऊन करणार आहे. कॅनडाशी भारताने शत्रुत्व पत्करलं आणि कॅनडाची सगळ्यात मोठी ताकद अमेरिका आहे. बायडेनचा पराभव हा अल्टिमेटली कॅनडाच्या टोर्डोचा पराभव आहे. हा सगळा अधिक विश्लेषणाचा भाग आहे. पण आता ट्रम्प यांच्या त्यांनी विजयाचं भाषण सुद्धा दिलंय, याचा अर्थ त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. तेव्हा पहिली प्रतिक्रिया म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या समोर ठेवला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.